नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेबद्दल बोलणार आहोत. आता जी बद्धकोष्ठता आहे, तिच्या किडनी फेल्युअरशी काहीही संबंध नाही. लोकांना अनेक वर्षांपासून बद्धकोष्ठता असते, ती सुटतच नाही. आता बद्धकोष्ठतेमुळे त्यांच्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो आणि त्यात त्यांच्या किडनीवरही परिणाम होतो. कारण जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत असेल तर घाण बाहेर जाते. जर तुमची घाण योग्य प्रकारे बाहेर जात नसेल, गॅस होत असेल, ॲसिडिटी होत असेल, तर कुठेतरी तुमच्या शरीरात ती ऊर्जा राहत नाही. तुम्हाला तीच ॲसिडिटी, गॅस झाली आहे, त्रास होत आहे, बीपी वाढत आहे, रात्री झोप येत नाहीये, तर संपूर्ण शरीराची जी दिनचर्या आहे ती बिघडायला लागते. तर काही केसेसमध्ये, खूपच टोकाच्या केसेसमध्ये आपल्याला असं दिसून येतं की कॉन्स्टिपेशन रुग्णाला खूप दिवसांपासून होत होती. बीपी अचानक वाढायला लागलं. आता बीपीचं कॉन्स्टिपेशनशी नातं तुम्ही जोडू शकता किंवा नाहीही जोडू शकता. पण हे कॉन्स्टिपेशन दूर करणं प्रत्येक रुग्णासाठी आवश्यक असतं. मग तो किडनी फेल्युअरचा रुग्ण असो किंवा नसो. आता बहुतेक वेळा कॉन्स्टिपेशनची गोष्ट निघते तेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे जातो आणि म्हणतो, डॉक्टर साहेब, कॉन्स्टिपेशन आहे, औषध द्या. बरोबर ना? नेहमी आपली हीच पद्धत असते, जी योग्य नाही. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की आपल्या शरीरात मल तयार कसा होतो. आपण जे अन्न खातो त्यात काही गोष्टी अशा असतात ज्या शरीर शोषून घेतं. त्याचा मल होत नाही. ठीक आहे, जर तुम्ही दूध पीत असाल तर फारसा मल तयार होणार नाही. अंडी खात असाल तरी सुद्धा फारसा मल तयार होत नाही. काही गोष्टी अशा असतात ज्या पूर्णपणे मल तयार करतात. जसं समजा मी गाजर खाल्लं तर गाजर जवळपास पूर्णपणे बाहेर येतं. त्यातले जे पोषक घटक आहेत ते थोडेफार शोषले जातात. पण त्यातला फायबर म्हणजेच तंतू तो पूर्णपणे बाहेर येतो. म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं घटक आणि ती आपल्या शरीरासोबत कशी प्रतिक्रिया करते, कशी संवाद साधते हे समजून घ्यावं लागेल. म्हणून एखाद्या पेशंटला ज्याला बद्धकोष्ठता आहे, जर तो आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं तर. मी तुम्हाला एक कल्पना देतो. तो दिवसभरात काय खातो? सकाळी दूध घेत असेल, सोबत ब्रेड घेत असेल. ठीक आहे, ब्रेड घेत नसेल तर पोळी घेत असेल. साध्या पोळ्या खात असेल. दुपारी तो डाळ-भात खात असेल. रात्री पुन्हा एकदा तो घ्या. तोरी, टिंडेची भाजी आणि सोबत पोळी खात असेल. जर तुमचा आहार असाच आहे, तर तुम्हाला बद्धकोष्ठता होणारच, कारण हे नेहमीचे जेवण आहे. सगळेच खातात. काहींना बद्धकोष्ठता होते, काहींना होत नाही. आता यात बद्धकोष्ठता का होते, हे तुम्ही कधी विचारले नसेल. मी तुम्हाला समजावतो का, कारण यात भाज्याच नव्हत्या. सकाळी तुम्ही काय खाल्लं? ब्रेड किंवा मग पोळी घेतली, सोबत थोडं दूध घेतलं. दुपारी तुम्ही डाळ-भात खाल्ला. ना डाळीत काही भाज्या होत्या, ना भातात कोणत्याही प्रकारचा फायबर होता. त्याच्यानंतर रात्री पुन्हा आपण पोळी खाल्ली. सोबत आपण भाजी घेतली. कोणता खंडक? ती भाजी खाल्ली, ज्यामध्ये फारच कमी फायबर असतो आणि तो सॉल्युबल असतो. म्हणून मलाचा बल्क तयार होत नाही, ज्यामुळे रुग्णाला जास्त बद्धकोष्ठता राहते. मग आपण काय करू? तर सर्वात आधी आपला आहार बदलू आणि आहारात जे रेषे आहेत, म्हणजेच इन्सॉल्युबल फायबर, ते वाढवू, जे मल तयार होण्यास मदत करतात. बरोबर आहे, कारण जर मल पुरेसा तयार होत नसेल, तर तो बाहेरही पडत नाही. कारण तुम्ही जी पोळी खाता, ती इतक्या छोट्या गव्हाच्या कणसापासून बनते, बरोबर? पोटात गेल्यावर ते इतकंसं होतं. दिवसभरात तुम्ही 6 पोळ्या खाल्ल्या किंवा 8 पोळ्या खाल्ल्या तरी कितीसा मल तयार होतो? अगदी थोडासा. आता तो सगळा बाहेर येणारच असं नाही. थोडासा आत राहून गॅस तयार करत राहतो. म्हणून मलाची योग्य फॉर्मेशन करायला हवी. म्हणून तुमचे जे इनपुट आहे, ते चांगलं असायला हवं. म्हणून सकाळी तुमच्या भाज्यांकडे लक्ष द्या, की नाश्त्यात तुमच्यासोबत भाज्या असायलाच हव्यात. तुम्ही ब्रेड खात आहात, त्याला मनाई नाही. पण सोबत बीन्स, मटर, गाजर असाव्यात. हे नेहमी साइडमध्ये ठेवा. हे सगळं तुमच्या सँडविचमध्ये घाला. जे हवं ते करा. तुम्ही पराठा बनवून खा, स्टफिंग करून खा. मी अनेकदा किडनी फेल्युअरच्या रुग्णांना सांगतो की तुम्ही जेवण खा, स्टफ रोटी खा. डॉक्टर साहेब, हे आपण तळणार नाही का? अगदीच तळायचं नाही. किडनी फेल्युअरच्या रुग्णाने जेव्हा स्टफ रोटी किंवा स्टफ पराठा बनवतो, तेव्हा ते कधीही तव्यावर तळायचं नसतं. शेकून झाल्यावर थोडंसं तूप किंवा लोणी घ्यायचं असेल तर ते घ्या. पण तुम्ही जेवण नक्कीच खायला हवं. तुम्ही जेवण चुकवायचं नाही. कारण जर तुमच्या शरीरात अशक्तपणा यायला लागला, तर ही किडनी तर गेलीच आहे. ती खराब होतच आहे, पण शरीरही खराब व्हायला लागेल. वजन कमी व्हायला लागेल आणि त्यानंतर डायालिसिसचा मार्गही बंद होतो आणि ट्रान्सप्लांटचा मार्गही बंद होतो. म्हणून किडनी वाचवण्याच्या नादात कधीही आपल्या शरीराची ताकद, आरोग्य यांची आहुती देऊ नये.
जेव्हा तुम्ही आपल्या शरीराला ताकद देता, तेव्हा तुमच्या किडनीलाही ताकद मिळते. किडनीला ताकद मिळाली की ती चांगलं काम करते. किडनी चांगलं काम करते. किडनी युरिया बाहेर टाकते. म्हणजे दोन्ही मार्ग आहेत ना. म्हणून तुम्ही चांगल्या मार्गाने चला, वाईट मार्गाने जाऊ नका, जिथे तुम्हाला दीर्घकालीन नुकसान होईल. आणि तुम्ही जो स्टफ पराठा खात आहात, तो तथाकथित पराठा, प्रत्यक्षात तो पराठा नसतोच. तो फक्त स्टफ केलेली पोळीच असते. काही लोक त्याला तंदुरी पराठा म्हणतात. पंजाबी लोक म्हणतात. तर त्यावर थोडंसं तूप किंवा लोणी लावून खाऊ शकता. आणि किती खाऊ शकता? तर जितकं तुमचं मन होईल तितकं, कारण तो तळलेला अजिबात नाही. दुपारी तुम्हाला जर डाळ-भात खायला आवडत असेल किंवा तुम्ही भातासोबत काही खात असाल, तर भातात थोड्या भाज्या घाला. पुलावसारखा बनवा. 50% भाज्या त्यात घाला. म्हणजे तुमचा भात पांढऱ्या रंगाचा न राहता थोडा रंगीत होईल. त्यात बीन्स असतील, मटार असतील, गाजर असेल, मुळा असेल. त्यामुळे तो खूपच चविष्ट होतो. तो तुम्ही कुठल्याही भाजीसोबत, कुठल्याही डाळीसोबत जर तुम्हाला परवानगी असेल तर घेऊ शकता. याच्याबरोबर जर तुम्ही रात्रीबद्दल बोलत असाल, तर रात्रीही तुम्ही उपाशी पोटी झोपू नका. काही रुग्णांमध्ये आपण काय पाहतो, की ते दिवसभरात फक्त 2 वेळा जेवतात. त्यामुळे त्यांना कायम बद्धकोष्ठता राहते. तुम्ही तिन्ही वेळा जेवण घ्यायचं आहे. त्यामुळे रात्रीचे जेवण चुकवायचं नाही. कारण जर रात्री तुम्ही चांगले जेवलात, तर तुम्हाला झोपही चांगली लागेल. म्हणून तुमच्या शरीरात ऊर्जा देखील टिकून राहील आणि तुम्ही तुमचे रोजचे कामही करू शकाल. त्यामुळे रात्री जेवण घ्यायचं आहे. पुन्हा आपण काय करू? गव्हाच्या कणकेत मिसळलेली भाजी खाऊ शकता किंवा आपण मुळ्याची पोळी बनवता येते. मुळा किसून त्यात पीठ मळून ती बनवली जाते किंवा मग आपली डाळ आहे किंवा आपण डाळसुद्धा घेऊ शकतो. मग डाळीसोबत थोड्या शेंगा घ्या. शेंगा लोक फार कमी खातात. त्या तुम्ही घालू शकता. कारण त्या फायबरमध्ये समृद्ध आहे. त्यामुळे तुम्ही हे खाल्लं पाहिजे. फायबर पचन होत नाही. फायबर तसाच बाहेर येणार आहे. पण तो काय करतो? तो मलाची योग्य प्रमाणात निर्मिती करतो. जेव्हा मल तयार होतो, तेव्हा सकाळी तुमचं पोट पूर्णपणे साफ होतं. जेव्हा तुमचा मल थोडासा राहतो, मग शरीर काय काढणार? तो बाहेर पडतच नाही आणि तुम्हाला बद्धकोष्ठता कायम राहते. मग ती गॅस, आम्लपित्तामुळे होणारा वेदना, घाबराट हे सगळं निर्माण करते. म्हणून तुम्ही आहारावर भर द्या. आहारात इन्सॉल्युबल फायबरचं प्रमाण वाढवा कारण जेव्हा तुम्ही भाज्या खातात, तेव्हा व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीरात योग्य प्रमाणात जातात. तुम्हाला ताकदही मिळते, पोटही साफ राहतं आणि शरीरही सक्रिय राहतं. संपूर्ण दिवस ऊर्जा टिकून राहते आणि कोणत्याही प्रकारची कमजोरी येत नाही आणि भाज्या खाल्ल्याने किडनीला काहीही नुकसान होत नाही. उलट हे आपल्याला किडनीचे कार्य सुधारण्यात, युरिया कमी करण्यात मदत करतं कारण शरीरातला वेस्ट मटेरियल आता टिकतच नाही. मल म्हणजेच घाण आहे ना, मल देखील घाणच आहे. आता ती घाण आपल्या शरीरातून व्यवस्थित बाहेर पडते आहे, स्वच्छ होते आहे, आपोआप होते आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. मग औषधे का घ्यायची? का अनावश्यकपणे आपल्या सिस्टमवर ताण टाकायचा? कारण काहीही अनावश्यक आपल्या शरीरात टाकाल, किडनी खराब असेल तर किडनीला नुकसान होण्याची पूर्ण शक्यता असते. बऱ्याचदा लोक मीठ असलेले चूर्ण खात राहतात. पोट साफ करण्यासाठी खारक पावडर खाऊ नये पण त्यात मीठ असते. जेव्हा तुम्ही टेस्ट कराल तेव्हा समजेल. यात मीठ आहे. तुम्ही हे अजिबात वापरू नका. कारण जितके मीठ तुम्ही घ्याल, त्यात पांढरे मीठ नसेल, काळे मीठ असेल, नवसादर असेल तरी ते बीपी वाढवते. जेव्हा ते बीपी वाढवते, तेव्हा बीपीमुळे तुमच्या किडनीला नुकसान होऊ लागते. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा, की तुम्ही तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे, मग ते आयुर्वेदिक असो, ॲलोपॅथिक असो किंवा होमिओपॅथिक असो, अनावश्यक औषधे अनावश्यक औषधे शरीरात पोहोचू द्यायची नाही. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला ना बद्धकोष्ठता होते ना बद्धकोष्ठतेसाठी औषधे घ्यावी लागतात. तुमचे शरीर आधीपेक्षा चांगलं कार्य करायला सुरुवात करतं कारण लहान लहान जे त्रास होत असतात ते संपून जातात. माझी अपेक्षा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी डॉक्टर पुरू काय सल्ला देतात. तुम्हाला हे आवडलं असेल तर कृपया फॉलो करा आणि काहीही शंका राहिल्यास तुम्ही येऊन मला भेटू शकता. डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांच्याशीही तुम्ही बोलू शकता. यासोबतच मी तुमच्याकडून परवानगी घेतो. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत नमस्कार.